रक्तदान आणि अन्नदान हे पुण्याचे काम. महेंद्र शेठ घरत. साई मंदिरात महेंद्र शेठ घरत यांनी केले रक्तदान. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. वहाळच्या साई मंदिरात गुरुवारी महेंद्र शेठ घरत यांनी रक्तदान केले. साई मंदिरात अन्नदान आणि रक्तदान हा दुग्ध शर्करा योग साधणारे महेंद्र शेठ घरत हे राजकीय आणि सामाजिक समतोल साधणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. हे त्यांनी आज केलेल्या रक्तदानातून दाखवून दिले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असे म्हणतात ते महेंद्र शेठ घरत यांना तंतोतंत लागू होते. त्यांनी साई मंदिरात रक्तदान शिबिरात मार्गदर्शन केले. ते म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मी गेली अनेक रक्तदान करतोय. अनेकांचे जीव त्यामुळे वाचतात. त्यामुळे रक्तदान आणि अन्नदानासारखे पुण्य नाही. त्यामुळे मी आज दोन्ही गोष्टी एकाच वेळी करतोय, यात मला आनंद आहे. साई मंदिराच्या व्यासपीठावर अनेक समाजोपयोगी उपक्रम, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होत आहेत. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांनी वहाळच्या साई मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी साई मंदिर वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी महेंद्र शेठ घरत यांचे स्वागत केले आणि पुढे त्यांच्याबद्दल 2 शब्दात माहिती सांगत होते. महेंद्र शेठ घरत ही एक अशी व्यक्ती आहे की जर कोणाला काही द्यायचं असेल तर खुले हात करून देत असतात. दानशूर व्यक्ती म्हणजे महेंद्र शेठ घरत. अनेकांच्या समस्या असतील, कामगारांच्या समस्या असतील, आजाराच्या समस्या असतील, त्यांच्याकडे जो व्यक्ती जातो तो कधीच खाली हात येत नाही. देण्यासाठी त्यांचे हात नेहमी खुले असतात. मग ते क्रिकेट असो अथवा शाळेचं काम असो, एकदा शब्द गेला की तो शब्द पार पडणारच. असा नेता होणार नाही. आंतरराष्ट्रीय कामगार नेतृत्व करत आहेत आणि ते एकीकडे गोरगरिबांच्या समस्या सोडवत आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्र शेठ घरत यांनी आज येथे येऊन रक्तदान केल्याबद्दल अभिनंदन.